नमस्ते मित्रांनो, मी विनायक मेटे स्टेपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, यू-पी-एस-सीची प्रिलिम्स होऊन 7-8 दिवस झालेले आहेत आणि आता 2-3 दिवसात रिझल्टसुद्धा अपेक्षित आहे. तर राहिलेल्या 75-76 दिवसांमध्ये जे विद्यार्थ्यांना महत्त्वाचे प्रश्न असतात, की एवढा मोठा सिलेबस मॅनेज कसा करू? एवढे सारे सब्जेक्ट्स आहेत, ते कंप्लीट होतील का? आणि फायनली टाईम मॅनेजमेंट मी करू शकेन का? तर ह्या प्रश्नांना ओव्हरकम करण्यासाठी किंवा ॲड्रेस करण्यासाठी आम्ही उत्तर मंथन आन्सर रायटिंग वर्कशॉप घेऊन येतो. तर ह्या प्रोग्राममध्ये जे महत्त्वाचे घटक असणार आहेत, तर त्यामध्ये पहिला आहे सिलेबस डिकोडिंग. आता सिलेबस डिकोडिंग म्हणजे काय? तर ह्याच्यामध्ये मायक्रो लेव्हलवरती सिलेबस काय असणार आहे आणि पी-वाय-क्यूचं एनालिसिस करून ज्या रिपिटेटिव्ह थीम्स असणार आहेत आणि काही प्रिडिक्टेबल क्वेशन्स जे असणार आहेत. फॉर एक्झाम्पल जसं मान्सून आता यावर्षी एक महत्त्वाचा प्रश्न जिओग्राफीसाठी बनू शकतो. दुसरा प्रश्न ज्युडिशियल रिव्ह्यू किंवा प्रेसिडेन्शियल पॉवर्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता महत्त्वाच्या आहेत. तर असे काही प्रश्न ह्याच्यामध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेक्स्ट डिकन्स्ट्रक्टिंग द क्वेश्चन हा दुसरा घटक असणार आहे. तर ह्याच्यामध्ये इंट्रोडक्शन, बॉडी कन्क्लुजन हे तर घटक महत्त्वाचे असतात. पण प्रश्नाला तोडायचं कसं? हाऊ टू ब्रेक डाउन द क्वेशन्स इंटू डिफरंट पार्ट्स आणि इंट्रोडक्शन कसं करायचं? आता इंट्रोडक्शन करण्यासाठी भरपूर वेज आहेत. तसंच कन्क्लूड करण्यासाठी सुद्धा भरपूर वेज आहेत. तर ह्या गोष्टी कशा ॲड्रेस करता येतील? ते मुद्दे ह्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट असणार आहे सब्जेक्ट वाईज व्हॅल्यू एडिशन. फॉर एक्झाम्पल एथिक्स सारखा सब्जेक्ट आहे. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं महत्त्वाचं काय? तर कीवर्ड्स, त्याच्या डेफिनिशन्स महत्त्वाच्या आहेत. काही एक्झाम्पल्स महत्त्वाचे आहेत, जे आपण डायरेक्टली एक्झाम्समध्ये लिहू शकणार आहे. ठीक आहे. तर असे काही मुद्दे व्हॅल्यू एडिशनसाठी तुम्हाला आम्ही प्रोव्हाईड करणार आहोत. तर नेक्स्ट मुद्दा असतो, की आता हा प्रोग्राम कोणासाठी? तर जसं पूर्वी सांगितल्याप्रमाणे जे यू-पी-एस-सी मेन्स 2025 अपीअर होत आहेत, ते अटेंड करू शकतात हा सेशन. प्लस जे एम-पी-एस-सी डिस्क्रिप्टिव्हची तयारी करतायत 25ची अथवा 26ची, तर असे दोन्ही विद्यार्थी हा सेशन अटेंड करू शकतात आणि नक्कीच त्यांना ह्याच्यातून व्हॅल्यू एडिशन आणि फायदा होणारच आहे. तर जी काही फॅकल्टीज असणार आहेत, सब्जेक्ट वाईज सगळे एक्सपिरियन्स्ड फॅकल्टीज आहेत. मी स्वतः एथिक्स, एसे आणि गव्हर्नन्स हे सब्जेक्ट्स कव्हर करणार आहोत. भूषण सर हे इकॉनॉमिक्स आणि सायन्स टेक्नॉलॉजी कव्हर करणार आहेत. श्रीधर गालिंदे सर आय-आर आणि पॉलिटी ॲड्रेस करणार आहेत. शैलेश कोळेकर सर हिस्ट्री कव्हर करतील आणि नितीन सर जे फॉर्मर IITian आहेत, ते जिओग्राफी, एन्व्हायर्नमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंट हे विषय करणार आहेत. तर नक्कीच हा सेशन अटेंड करा. तुम्हाला फायदा होईल आणि ऑल द व्हेरी बेस्ट.